ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड टाइप सेम एक्सरसाइज 3.1 यामधले रिमेनिंग प्रूव्ह दॅट वाले प्रॉब्लेम आज आपण पुन्हा टीच करणार आहोत. राईट डाऊन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट cos of +1 upon cot x into cot y -1. हे विद्यार्थी मित्रांनो आपला प्रॉब्लेम आहे. cos of x minus y upon cos of x plus y equal to cot x into cot y plus 1 upon cot x into cot y -1. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं थोडं केअरफुली लक्ष द्या. आधी आपण सोल्युशन मध्ये लेफ्ट हँड साइड ऍज इट इज लिहितो. लेफ्ट हँड साइड लिहिली. लेफ्ट हँड साइड cos x minus y कॉसचा फॉर्म्युला लागणार. कॉसचा फॉर्म्युला असतो cos cos sin sin आणि मायनस असेल तर प्लस म्हणजे येणार cos x into cos y मायनस आहे तर प्लस sin x into sin y. cos x into cos y plus sin x into sin y अपॉन पुन्हा cos चा फॉर्म्युला बट प्लस असेल तर काय येणार मायनस cos x plus y cos x into cos y प्लस आहे म्हणून मायनस sin x into sin y. आधी मी cos चा फॉर्म्युला अप्लाय केला. आफ्टर दॅट आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्यामध्ये कॉट आहे. काय आहे कॉट. या प्लेसवर कॉट आहे ना. कॉट म्हणजे काय होते cos x अपॉन sin x. cot y म्हणजे cos y अपॉन sin y. इथे cos x आहे अपॉन मध्ये sin x पाहिजे. इथे cos y आहे अपॉन मध्ये sin y पाहिजे. म्हणून काय लिहू आपण डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. Divide numerator and denominator by sin x into sin y. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला sin x into sin y ने काय करू डिवाइड. सो देअरफॉर LHS इक्वल टू कशाने डिवाइड करायचं आहे sin x into sin y. काय येणार cos x into cos y upon sin x into sin y plus sin x into sin y. sin into sin y न्यूमरेटरला डिवाइड केलं अपॉन न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला डिवाइड केलं. आता डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मला डिवाइड करू. cos x into cos y upon sin x into sin y minus sin x into sin y upon sin x into sin y केलं डिवाइड इक्वल टू. आता बघा cos x upon sin x cot x into cos y upon sin y cot y प्लस हे तर पूर्ण कॅन्सल होऊन जाणार. काय राहिला फक्त 1 अपॉन सेम cos x अपॉन sin x cot x cos y अपॉन sin y cot y. साइन कोणती मायनस. पुन्हा हे सगळं काय होऊन जाईल कॅन्सल. काय राहणार फक्त 1 आणि फायनली इक्वल टू RHS. सिंपल प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो. आधी कॉसचा फॉर्म्युला अप्लाय केला. कॉसचा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर कॉट मध्ये पाहिजे होतं म्हणून sin x आणि sin y ने काय केलं डिवाइड. राईट डाऊन दिस. प्रॉब्लेम लिहा. प्रूव्ह दॅट cos of x plus y cos of x plus y into cos of x minus y equal to cos square y minus sin square x.
cos of x plus y into cos of x minus y equal to cos square y minus sin square x. आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या. आधी आपण सोल्युशन मध्ये LHS साइड कन्सिडर करू. LHS साइड मी कन्सिडर केली. cos x plus y म्हणजे कॉसचा फॉर्म्युला लागणार. कॉसचा फॉर्म्युला cos x इंटू cos y प्लस असणार तर काय येते मायनस sin x इंटू sin y इंटू आधी कॉसचा फॉर्म्युला लावला, त्यानंतर पुन्हा कॉस ऑफ काय आहे x मायनस वाय, पुन्हा कॉसचा फॉर्म्युला येणार. सो कॉस x इंटू कॉस वाय मायनस आहे तर प्लस sin x इंटू sin y. ओके, आफ्टर दॅट cos x इंटू cos x cos स्क्वेअर x इंटू cos y इंटू cos y cos स्क्वेअर y. थोडं केअरफुल लक्ष द्या. cos x इंटू cos x cos स्क्वेअर x cos y इंटू cos y cos स्क्वेअर y माइनस इंटू प्लस माइनस माइनस इंटू प्लस माइनस sin x इंटू sin x sin स्क्वेअर x इंटू sin y इंटू sin y sin स्क्वेअर y. असं पण करू शकता किंवा a मायनस बी a प्लस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिंपल. बट आता तुम्ही मल्टिप्लाय तर केलं, पण प्रूफ कडे पण लक्ष द्या. प्रूफ काय आहे cos स्क्वेअर y मायनस sin स्क्वेअर x. काय आहे प्रूफ cos स्क्वेअर y मायनस sin स्क्वेअर x. याच मिनिंग y ची जी पण टर्म राहणार ती कॉसच्या फॉर्म मध्ये पाहिजे. y ची टर्म कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे कॉसच्या, आणि x ची टर्म कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे साइनच्या. लक्षात घ्या, कारण cos स्क्वेअर y आहे म्हणून y ची टर्म कॉसच्या फॉर्म मध्ये पाहिजे, आणि x ची टर्म कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे साइन. x आहे पण इथं साइन आहे का, काय आहे कॉस, आणि प्रूफ मध्ये साइन स्क्वेअर x आहे. मग या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करा, तर कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, किंवा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. साइन कोणती मायनस एक्स साइनच्या फॉर्म मध्ये पाहिजे, आहे साइनच्या फॉर्म मध्ये, इंटू आता इथे आहे साइन स्क्वेअर वाय. काय आहे साइन स्क्वेअर वाय. ओके, आता बघा प्रूफ मध्ये जसा हा एक्स कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे होता साइनच्या, तसाच वाय दिसत आहे. वाय कोणाच्या फॉर्म मध्ये पाहिजे कॉसच्या. पुन्हा लक्ष द्या, कॉस स्क्वेअर एक्स आहे, प्रूफ मध्ये साइन स्क्वेअर एक्स आहे, प्रूफ मध्ये साइन स्क्वेअर एक्स आहे, म्हणजे एक्स साइन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. इथं एक्स कॉस स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याला मी साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. वाय कॉसच्या फॉर्म मध्ये आहे, वाय कॉसच्या फॉर्म मध्ये आहे, नो प्रॉब्लेम. साइन एक्स बरोबर आहे. त्यानंतर वाय साइनच्या फॉर्म मध्ये आहे, पण आन्सर मध्ये काय पाहिजे वाय कॉसच्या फॉर्म मध्ये पाहिजे. तर साइन स्क्वेअर वाय काय होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. या साइनला कॉस मध्ये कन्वर्ट केलं, कॉसला साइन मध्ये कन्वर्ट केलं, साइनला कॉस मध्ये कन्वर्ट केलं. आता मल्टिप्लाय करू. 1 इंटू कॉस स्क्वेअर वाय कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू 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 1 माइनस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 माइनस साइन स्क्वेअर एक्स माइनस इंटू माइनस प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. सिंपली मल्टिप्लाय केला.
1 into cos square y minus sin square x cos square y minus sin square x cos square y minus sin square x into 1 minus sin square x minus sin square x minus cos square y plus sin square x into cos square y. मायनस टर्म प्लस टर्म गेट कॅन्सल. काय राहिला फक्त आपला cos स्क्वेअर y मायनस sin स्क्वेअर x इक्वल टू RHS रॅन्डम फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, our next problem, write down, prove that tan 5a minus tan 3a, tan 5a minus tan 3a upon tan 5a plus tan 3a, tan 5a minus tan 3a upon tan 5a plus tan 3a equal to sin 2a upon sin 8a. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? sin 2a upon sin 8a. आता थोडं केअरफुली लक्ष द्या प्रॉब्लेम कडे. आधी आपण सोल्युशन मध्ये लेफ्ट हँड साइड लिहितो. लिहिली मी लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड गिवन आहे tan मध्ये, आन्सर काढायचा आहे साइन मध्ये. पहा, लेफ्ट हँड साइड गिवन आहे tan, आन्सर काढायचा आहे साइन. तर आधी या tan ला साइन मध्ये कन्वर्ट करू. बघा, tan म्हणजे काय होते? साइन अपॉन कॉस. tan म्हणजे साइन अपॉन कॉस. तर tan 5a काय येणार? साइन 5a अपॉन कॉस 5a. tan 5a म्हणजे sin 5a अपॉन cos 5a मायनस tan 3a म्हणजे sin 3a अपॉन cos 3a. सेम tan 5a sin 5a अपॉन cos 5a प्लस sin 3a अपॉन cos 3a. सगळ्या टॅनच्या टर्मला मी साइन कॉस मध्ये काय केलं? कन्वर्ट. नाव आता क्रॉस मल्टिप्लाय करू. sin 5a इंटू cos 3a, sin 5a इंटू cos 3a. साइन कोणती? मायनस cos 5a इंटू sin 3a, cos 5a इंटू sin 3a अपॉन क्रॉस मल्टिप्लाय केला. अपॉन मध्ये काय येणार? cos 5a इंटू cos 3a, cos 5a इंटू cos 3a. आता या पूर्ण याला अपॉन. आधी आपण न्यूमरेटरचा क्रॉस मल्टिप्लाय केला, आता डिनॉमिनेटरचा क्रॉस मल्टिप्लाय करू. sin 5a इंटू cos 3a, sin 5a इंटू cos 3a प्लस cos 5a इंटू sin 3a इंटू sin 3a. पुन्हा अपॉन मध्ये काय येणार? cos 5a इंटू cos 3a. अपॉनची टर्म पूर्णपणे काय होऊन जाणार? कॅन्सल. नाव आता विद्यार्थी मित्रांनो, हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन हा साइनचा फॉर्म्युला असतो. कॉस कॉस साइन साइन हा कॉसचा फॉर्म्युला असतो. बट इथे तसं आहे का? काय आहे? आधी साइन आहे, मग कॉस आहे, मग कॉस आहे, त्यानंतर साइन आहे, म्हणजे साइनचा फॉर्म्युला आहे. सो साइन, साइन मध्ये मायनस साइन असली तर मायनसच असते. कॉस मध्ये उलट असते, मायनस असली तर प्लस होते, प्लस असलं तर मायनस होते. साइन
साइन मायनस ए किती आहे आता इथं 5a आणि बी किती आहे 3a. आता यालाच तुम्ही सॉल्व्ह करून पहा बरं. साइन 5a मायनस 3a म्हणजेच साइन a इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ए ची व्हॅल्यू आहे 5a, बी ची व्हॅल्यू आहे 3a. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी म्हणजेच साइन ए मायनस बी. सेम साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, फॉर्म्युला साइनचाच. ए म्हणजे 5a साइन प्लस आणि बी म्हणजे 3a इक्वल टू साइन एज इट इज 5a मायनस 3a टॉइस a आणि 5a प्लस थ्राइस a 8a इक्वल टू आर एच एस. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. राईट डाऊन फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लास्ट प्रॉब्लेम आणि या एक्झरसाइज मधलं पण आपलं लास्ट प्रॉब्लेम, कारण या टाईपचे आपण आता प्रॉब्लेम केले आहे. तर तुम्हाला ही एक्झरसाइज सॉल्व्ह करता येणारच. जास्त प्रॉब्लेम राहिले नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त 1-2 प्रॉब्लेम राहिले असणार, ते तुम्ही सॉल्व्ह करून पाहा. लिहा. प्रूव्ह that tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. या साइडला मायनस साइन आहे, त्या साइडला इंटू आहे. या टोटल किती टर्म आहे? 1 2 3. या किती टर्म आहे? 1 2 3 म्हणाल का? नाही, ही एकच टर्म आहे. tan 8 थीटा, tan 5 थीटा, tan 4 थीटा ही एकच टर्म आहे, कारण मधामध्ये इंटू आहे म्हणून एक टर्म. यामध्ये मधात मायनस साइन आहे म्हणून या 3 टर्म आहे. आता सॉल्व्ह कसं करू लक्ष द्या. सोल्युशन. जेव्हाही या टाइप मध्ये प्रॉब्लेम येणार ना, तर ही व्हॅल्यू 2 टर्म मध्ये ज्या डिवाइड राहते ती ऍज इट इज लिहायचं. जसं 8 थीटा कोणत्या 2 टर्म मध्ये डिवाइड आहे? 5 थीटा आणि 3 थीटा असं दिलंच राहणार. इथं जर 9 असेल तर इथं 6 आणि 3 असणार. इथं 5 असलं तर इथं 3 आणि 2 असणार. म्हणजे पहिली टर्म ज्या 2 टर्म मध्ये डिवाइड होणार ते तुम्हाला गिव्हन असणारच. तर 8 थीटा किती मध्ये डिवाइड आहे? 5 थीटा आणि 3 थीटा. सो 5 थीटा प्लस 3 थीटा. पहिल्या टर्मला मी 2 टर्म मध्ये डिवाइड केले अकॉर्डिंग टू अवर प्रॉब्लेम. 8 थीटा इक्वल टू 5 थीटा प्लस 3 थीटा आलं. प्रॉब्लेम हे पूर्ण टॅन मध्ये आहे. सो टेकिंग टॅन बोथ साइड, आता दोन्ही साइडला आपण टॅन कन्सिडर करू. हा होणार टॅन 8 थीटा इक्वल टू हा होणार टॅन, आता ब्रॅकेट येणार कारण या साइडला किती टर्म आहे? 2 टर्म. सो 5 थीटा प्लस 3 थीटा. टॅन 8 थीटा ऍज इट इज. आता इथे आपला फॉर्म्युला लागणार टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बी काय असतो? टॅन ए प्लस टॅन बी. ए म्हणजे 5 थीटा, बी म्हणजे 3 थीटा. सो टॅन ए प्लस tan b upon 1 minus tan a into tan b. tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. फॉर्म्युला अप्लाय केला मी टॅनचा. a म्हणजे 5 थीटा, b म्हणजे 3 थीटा.
आता क्रॉस मल्टिप्लाय करू बघा. tan 8 थिटा इंटू 1 tan 8 थिटा, tan 8 थिटा इंटू 1 tan 8 थिटा. साइन कोणती? मायनस tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. ही तर एकच टर्म आहे ना. tan 5 थिटा tan 3 थिटाला मी कशाने मल्टिप्लाय करणार? tan 8 थिटा. तर काय येणार? tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. tan 8 थिटा इंटू 1 tan 8 थिटा, tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा इक्वल टू, इथे काहीच नाही म्हणजे 1. सो 1 इंटू tan 5 थिटा tan 5 थिटा, 1 इंटू tan 3 थिटा tan 3 थिटा. आता सिंपली काय होणार? ही मायनस वाली पूर्ण टर्म तिकडे जाऊन प्लस होणार, या प्लस वाल्या टर्म इकडे जाऊन मायनस होणार. बघा tan 8 थिटा ऍज इट इज, tan 8 थिटा ऍज इट इज, तिकडला प्लस tan 5 थिटा, या साइडला मायनस tan 5 थिटा, तिकडला प्लस tan 3 थिटा, इकडे येऊन मायनस tan 3 थिटा. साइन इक्वल टू प्लस मायनस, आणि इकडली ही पूर्ण टर्म मायनस वाली तिकडे जाऊन काय होणार? प्लस. म्हणजेच tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा, ही पूर्ण टर्म या साइडला जाऊन काय झाली? प्लस. आला आपलं प्रॉब्लेम. हेन्स प्रूव्ह. Problem finished. Okay, write down this.